सुनेत्रा पवार एकला चलोरेच्या भूमिकेत कधीपर्यंत राहणार? पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे या लोकांनी जो घेरा त्यांच्या भोवती घातलाय आणि आमदार सरोज अहिर यांच्या स्टेटमेंटला जर काही प्रमाणावरती गृहीत धरायचं जर ठरलं तर याच लोकांनी कधी आमदारांना अजित पवारांपर्यंतही पोहोचू दिलं नाही आणि हेच आमदार आता सुनेत्रा पवारांपर्यंतही पोहोचू देणार नाहीत का? सुनेत्रा पवारांना राजकारण खूप चांगलं कळते. सुनेत्रा पवारांच्या एक महिन्यांभरापासूनच्या हालचाली बघितल्या तर जिथे आपल्याला बोलायचंच नाहीये, जिथे पत्रकारांचे किचकट प्रश्न येतील तिथे ते हात जोडून डोळे खाली टाकून बसतात. जिथे भूमिका घ्यायची आहे, जिथे पक्षाबाबत काहीतरी संवेदना दाखवायची आहे किंवा काहीतरी स्टँड घ्यायचा आहे तिथे ते ऍक्टिव्ह भूमिकेत दिसतात. मग हा चहा पाण्याचा मुद्दाच घ्या ना. मीही म्हटलं होतं चहा पाण्याचा मुद्दा किंवा चहा पाण्याचा कार्यक्रम त्या दिवशीचा टाळताही येऊ शकत होता. तो टाळला गेलेला नाहीये. म्हणून जे काही राजकीय घडामोडी घडतायत या सगळ्या घडामोडींचा सिक्वेन्स सुनेत्रा पवारांपाशी जाऊन बसतोय. कारण आता सुनेत्रा पवार या फक्त अजित पवारांच्या पत्नी नाहीयेत तर त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्या अजित पवारांनी जो पक्ष शरद पवारांकडून घेतलेला होता त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे एक राजकारणी महिला म्हणून, व्यक्ती म्हणून काही जबाबदाऱ्या त्यांच्याही बनतायत. त्याच जबाबदाऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आहे की आपला पक्ष खरंच कोणाच्या तरी हातचा रिमोट कंट्रोल बनतोय का? विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मी आधीही म्हटलं होतं सुनेत्रा पवार बोलल्या तर विषय संपतोय. अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये जे खटके उडत होते त्या खटक्या उडण्याच्या प्रोसेसमुळे अजित पवार अस्वस्थ होते का? उत्तर सुनेत्रा पवार देऊ शकतात. जर सगळ्या भूमिकांमध्ये अजित पवारांच्या अनेक निर्णयांमध्ये जर सुनेत्रा पवार इन्व्हॉल्व होत्या तर सुनेत्रा पवार बरीचशी कोडं सोडवू शकतात, बरीचशा गणितांची उत्तरं देऊ शकतात आणि महाराष्ट्रासमोर पडलेल्या प्रश्नांनाही उत्तरं देऊ शकतात. पण जे एकामागून एक प्रश्न तयार होत आहेत की सुनेत्रा पवार गप्प का? पटेल तटकरे यांचा इतका ऍक्टिव्हपणा का? मालक, करते धरते पटेल तटकरे भुजबळ मुंडे यांसारखी लोकच का वाटतायत? सुनेत्रा पवारांच्या बिहाफमध्ये प्रफुल्ल पटेल इतकी डिसिजन का घेतायत? जय पवारांना कुठे बसायचं, पार्थ पवारांना कधी उठवायचं, इथपर्यंतचं कंट्रोल पटेलांकडे कसं आलंय? या सगळ्या गोष्टींवरती जर सुनेत्रा पवार स्टँड घेतायत तर हा खेळ संपतोय. पण मग अंदाज असा लावला जातोय की सुनेत्रा पवारांनाच हा खेळ सुरू ठेवायचा आहे का? 3 अर्थ. 1, सुनेत्रा पवारांना पक्षाचं अध्यक्ष, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद, सुनेत्रा पवारांकडे सर्वाधिकार दिले गेलेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलू नका, आम्ही म्हणतोय तसे चला. हा एक मुद्दा आहे का? पार्थ पवारांचा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळालेली आहे. पण जसं अजित पवार हयात असताना शेवटच्या महिन्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यामध्ये म्हटलं होतं की तुमची सिंचन घोटाळ्याची फाईल अजूनही बंद झालेली नाहीये, त्याच पद्धतीने पार्थ पवारांना सुद्धा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये कधी अडकवायचं आणि कधी क्लीन चिट द्यायची या मुद्द्यावरती सुनेत्रा पवारांना गप्प केलंय का? दुसरा मुद्दा. आणि तिसरा अर्थ, सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या बिहाफमध्ये पक्ष, सत्ता आणि सत्तेचं केंद्रीकरण हवंय म्हणून ते सुद्धा शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा त्यांच्या पक्षाला 4 हात लांब ठेवण्याच्या भूमिकेत आहेत का?